अशा ट्रिक्स ज्या तुम्हाला गणितामध्ये पेपरमध्ये तर कामाला येतीलच, परंतु या ट्रिक्स लक्षात ठेवल्यामुळे तुमच्या मेंदूला सवय लागते की तुम्ही फास्टमध्ये गणित सोडवू शकता आणि ज्यामुळे तुमचा IQ लेवलसुद्धा खूप जास्त वाढायला मदत होतो. तर अशा 5 ट्रिक्स आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या मॅजिकल आणि मजेदार 5 ट्रिक्स तुम्हाला माहिती होतील, ज्या खूप कमी मुलांना माहीत आहेत आणि या ट्रिक्स वापरून तुम्ही खूपच लवकर गणित सोडवू शकता. सेकंदामध्ये गणित तुम्हाला सोडवायला येईल. चला तर मग पहिली मॅजिकल ट्रिक आहे 10 ने भागाकार. म्हणजे काय? ही ट्रिक्स पहिल्या सुरुवातीच्या 2 ट्रिक्स थोड्याशा सोप्या आहेत आणि पुढच्या ट्रिक्स अशा आहेत ज्या सोप्या पण आहेत आणि कोणाला माहिती पण नाही, आणि त्या ट्रिक्स वापरून तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. खूप मॅजिकल ट्रिक्स आहेत. मग चला आपण पहिली ट्रिक पाहूया. 10 ने भागाकार म्हणजे काय? तर 10 ने आपण कोणत्याही संख्येला जेव्हा भागतो तेव्हा उत्तर काय येतं, आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. तर 1 0 पुढे वाढवायचं आणि दशांश रूपात असेल तर एका संख्येनंतर दशांश चिन्ह इकडे येईल, इकडच्या साईडला पहा. इथं उदाहरणात दिलं आहे. आता 350ला 10 ने भागायचं तर काय होतं, 1 0 कटतं आणि उत्तर येतं 35. आणि 4.5ला 10 ने भागायचं आहे तर हे दशांश चिन्ह एका संख्येने डाव्या साईडला येतं, म्हणजे काय होतं 0.45 असं होतं. तर 10 ने कोणत्याही संख्येला, आता समजा इथं आहे 38 ही संख्या आहे, तर आता ह्याला 10 ने भागायचं आहे तर काय उत्तर येणार आहे? 38ला 10 ने भागल्यानंतर 3.8 हे उत्तर येणार आहे. तर इथं 0 नाही, मग दशांश चिन्ह येणार एका संख्येनंतर. तर हे असतं आपलं उत्तर. आता समजा मोठ्या संख्येला 145 ही संख्या आहे. आता या संख्येला आपल्याला 10 ने भागायचं आहे. उत्तर काय येणार आहे? एका संख्येनंतर पॉईंट येणार, म्हणजे 14.5 येणार. आता 400 आहे. आता या 400ला 10 ने भागायचं आहे तर इथं काय होईल, 1 0 कटणार आहे, म्हणजे काय होणार उत्तर 40 हे उत्तर येणार आहे आपलं. तर असं आहे, 10 ने भागल्यावर आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येतात. तर कशी होती मग ट्रिक? तुम्हाला आवडली की नाही? मला कमेंटमध्ये तुम्ही हे गणित सोडून दाखवायचं आहे. हे गणित तुम्ही कमेंटमध्ये सोडून दाखवायचं आहे. दुसरी ट्रिक आहे आपली 100 ने भागाकार. आता 10चा भागाकार जसा होता तसंच आहे, फक्त आता 2 संख्येनंतर दशांश चिन्ह येणार आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह इकडच्या साईडला सरकणार आणि 2 चिन्ह कट होणार, 2 शून्य कट होणार. तर कसं ते पहा. आता 5600ला 100 ने भागायचं आहे तर हे 2 शून्य कटतील आणि उत्तर येईल 56. आता 7.2ला 100 ने भागायचं आहे तर काय होणार आहे, इथं पॉईंट नंतर जे 2 संख्याने पॉईंट पुढे वाढणार, म्हणजे इथं एकच संख्या आहे, मग पुढे इथं काय येणार 0, म्हणजे काय येणार 0.072. आता आपण पहा 122ला 100 ने भागायचं आहे तर काय उत्तर येणार आहे? आता तुम्हाला 10च्या ट्रिकवरून हे समजलेलंच असेल. तर इथं काय होणार आहे, 1 2 संख्येनंतर टिंब म्हणजे काय दशांश चिन्ह, म्हणजे उत्तर काय 1.22 हे उत्तर. आणि तसंच आता 1000ला 10 ने भागायचं आहे, 100 ने भागायचं आहे तर काय होणार आहे, हे 2 शून्य कटतील आणि उत्तर काय येईल आपलं 100. तर अशी आहे आपली 100 ने भागाकाराची ट्रिक. आता मी एक गणित देते, याचं पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. तर 420 भागिले 100 बरोबर किती? नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं बरं, की तुमचं उत्तर आलं की नाही, तुम्हाला ट्रिक समजली की नाही. आता आपण पुढची ट्रिक पाहूया. आता पाहायचं आहे आपल्याला 5 ने भागाकार. खूप मॅजिकल आणि खूप उपयोगी अशी ट्रिक आहे ही. तर पहा, 5 ने भागाकार डायरेक्ट आपल्याला आता भागाकार काढता येतो. कसा काढायचा? आधी 2 ने गुणायचं. ज्या संख्येला आपल्याला 5 ने भागायचंय त्या संख्येला अगोदर 2 ने गुणायचं आणि नंतर काय करायचं, 10 ने भागायचं. म्हणजे काय करायचं, आता 40ला आपल्याला 5 ने भागायचं, आता ही 40 संख्या आहे तिला आपल्याला 5 ने भागायचंय, मग काय करायचं, 40ला 2 ने गुणायचं. आता गुणाकार कसा करायचा, 4 1 4 4 2 8 आणि हे 0 1 आहे ते तसं 0 आणि नंतर हे जे उत्तर येतं त्या उत्तराला 10 ने भागायचं. आता 10 ने भागायचं म्हणजे काय, 1 0 कट होतं तर उत्तर काय आलं 8. सोपं आहे की नाही? आता तसंच 60ला 5 ने भागायचं तर आता काय करायचं,
अगोदर या 60ला 2ने गुणायचं. 6 1 6 6 2 12 12 आणि हे 6च्या पुढचं 1 0 जसेच तसं आणि नंतर 120 हे जे 120 आलंय त्याला 10ने भागायचं. 10ने भागायचं म्हणजे काय 1 0 कट होणार 12. आता तसंच आता 22ला 5ने भागायचे तर काय उत्तर येणार आहे आता पहा कसं काढायचं तर उत्तर. या 22ला अगोदर 2ने गुणायचं. बेग बे बे दुने 4 आणि बेग बे बे दुने 4 44 आलं 2ने गुणल्यावर. आता या 44ला काय करायचं आहे आपल्याला 10ने भागायचं आहे. मग काय होणार आता या 4च्या नंतर दशांश चिन्ह येणार म्हणजे 4.4 हे उत्तर येणार. आता तुम्ही म्हणाल हे उत्तर बरोबर आहे का नाही तर आता आपण असं करून पाहूया. पहा 5च्या पाड्यात 2 आहे का नाही. मग पुढची संख्या आपण गृहीत धरू 5 चोक 20. आता 5 5 25 केल्यानंतर मोठी संख्या होते 22 मधून मग 5 चोक 20 घेतलं. आता 2 मधून 0 गेले 2 राहिले 0 मधून 0 गेले 2. आता 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग आपण काय करतो दशांश चिन्ह देऊन 0 घेतो. मग काय झालं इथं 20. 5 चोक 20 आलं की नाही उत्तर बरोबर. तर हे कसं होतं बघ पहा ट्रिक कधीही चुकत नाही. तर तुम्ही या ट्रिकनुसार कोणत्याही संख्येचं उत्तर काढा बरोबर येतं. आता पहा जसं की इथं आपण घेतली संख्या 26 घेऊया. 26 भागिले 5 केलं तर काय उत्तर येणार आहे. मोठी पण संख्या घेऊ शकता तुम्ही. कितीही मोठी संख्या घ्या 126 घेऊया. आता 126 भागिले 5 करून पाहूया येतं की नाही आपलं उत्तर. मग तर आपली ट्रिक काय आहे पहिल्यांदा आता या 126ला आपल्याला पहिल्यांदा 2ने गुणायचं आहे. मग 2ने गुणाकार करा. बेक बे बे दुने 4 6 1 6 6 2 12. 1 मिनिट तिथं 6 2 12 होता हे आपल्याला हातचा घ्यावा लागेल. मग इकडून करत जाऊ. 6 2 12ला 2 हातचा आला 1 बेग बे 2 4 आणि 1 5 आणि 1 152 गुणाकार आला. 152 हा आपला गुणाकार आला. मग आता या गुणाकाराला आपण काय करतो 10ने भागतो. 10ने भागणं म्हणजे काय एकतर 0 असतील या संख्येमध्ये तर 1 0 कटेल आणि 0 शेवटी असेल तर कटेल मध्ये असेल तर नाही कटणार आणि शेवटी जर 0 असेल तर ते 1 0 कटणार आणि शेवटी 0 नसेल तर एका संख्येनंतर दशांश चिन्ह येणार. हे आपण सुरुवातीलाच ही ट्रिक पाहिली आहे. तर आपलं उत्तर काय आलं 15.2 उत्तर आलं की नाही. पहा आता तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 126 भागिले 5 कॅल्क्युलेटरवर पण करून पाहू शकता किंवा असं तुम्ही गणित पण असं केल्यासारखं करून पाहू शकता. उत्तर हे 15.5च येणार. पहा आता कोणत्या पण संख्येने तुम्ही करून पाहू शकता तुमचं उत्तर हे 5ने भागू म्हणजे ही ट्रिक कोणत्याही संख्येसोबत तुम्ही वापरू शकता. तुमचं उत्तर हे कधीही चुकणार नाही. फक्त तुम्ही स्टेप्स बरोबर करायच्या. पहिल्यांदा 2ने गुणायचं आणि नंतर जे उत्तर येईल त्यालाच 2ने भागायचं 10ने भागायचं. तर तुम्ही स्टेप्स बरोबर केल्या की तुमचं उत्तर हे बरोबर येतच. कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक आहे ना मजेदार. आता चला पुढची ट्रिक पाहूया. आता आपण 25ने भागाकार पाहणार आहोत. आपली 4 नंबरची ट्रिक आहे. आधी काय करायचं अगोदर 4ने गुणायचं आणि मग 100 भागायचं. आता पहा इथं 200 भागिले 25 करायचं आपल्याला. तर काय करायचं या 200ला अगोदर 4ने गुणायचं. बेग बे बे दुने 4 बेत्रिक 6 चोक 8 आणि पुढचे 2 शून्य जसेच तसे आणि ह्या जे उत्तर येतं 800 त्याला 100ने भागायचं. 100ने भागणं म्हणजे काय 2 शून्य कटतात आणि उत्तर येतं. तसंच इथं 0 नसतील तर 2 संख्येनं दशांशीनं द्यायचं तेच आपलं उत्तर असतं. हे आपण 100च्या भागाकाराची 2 नंबरची जी ट्रिक होती तिथं पाहिलं आहे. तर ही पण ट्रिक खूप सोपी आहे आणि आपण रोजच्या जीवनात म्हणजे रोज आपण गणित जेव्हा सोडवत असतो तेव्हा खूप वेळेस आपण ही वापरतो. आता पुढचं गणित पाहूया आपण. पुढची ट्रिक पाहूया आणि ही ट्रिक झाल्यानंतर आपण एक मॅजिकल ट्रिक पाहणार आहोत शेवटी. म्हणजे मी तुम्हाला एक कोड शिकवणार आहे गणिती कोड. ते पण खूप मजेदार आहे तुम्हाला खूप आवडेल. तर पहा आता शेवटची ट्रिक आहे आपली 50ने भागाकार. इथं काय करायचं अगोदर 2ने गुणायचं आणि मग 100ने भागायचं. तर पहा कसं आहे ते 150 भागिले 50 करायचे. तर पहिल्यांदा 150ला 2ने गुणायचं 15 1 15 15 2 30 आणि पुढचं हे 0 जसेच तसं. आता या 300ला 100ने भागायचं. तर 300 भागिले 100 केलं की 3 येतं. आता पहा थोडीशी प्रॅक्टिस करायची आणि हे जे मी ट्रिक्स सांगितले आहेत ते लक्षात ठेवायचं आणि जसेचे तसे तुम्ही स्टेप्स केल्या की तुम्हाला तुमचं कधीही ट्रिक तुमची कधीही चुकणार नाही आणि तुमचे उत्तर हे बरोबर येतील. ह्या ट्रिक्स तुम्हाला खूप 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 कामाला येणार आहेत. जेव्हा तुम्हाला ह्या ट्रिक्स
समजत्याल आणि तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हाला खूप छान वाटणार आहे. आता पहा, मी एक गणित देते. 150 भागिले आता 50ने भागायची ट्रिक आहे ही आपल्याला. मी तुम्हाला गणित देते. 340 भागिले 50. आता मी हे करून दाखवते. नंतर तुम्हाला दुसरं गणित देते. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, 340ला 2ने गुणायचं आहे. 340 गुणिले 2. आता आपण इकडून गुणाकार करायला सुरुवात करू. 0, 2 गुणिले 0 0, 4 1 4 4 2 8, 4 1 4 3 1 3 3 2 6. 680 गुणाकार आला. आता ह्या 680ला आपल्याला काय करायचं आहे, 100ने भागायचं आहे. 100ने भागलं, 1 0 कटलं आणि इथे एक संख्या आहे. मग आता या संख्येनंतर पॉईंट येणार, 6.8 येणार. तर पहा, एकच शून्य होतं इथं. 100ने भागल्यावर 2 शून्य कटतात. मग 1 शून्य कटवलं आणि एका संख्येनंतर दशांश चिन्ह घेतलं. आपला भागाकार आला 6.8. मग आपण जेव्हा आपण 340ला भागू, आपलं उत्तर काय येणार आहे, 6. थांबा 1 मिनिट. 340 340ला जेव्हा पण आपण 50ने भागू, उत्तर नेहमी 6.8 हेच येणार आहे. तर आता मी तुम्हाला एक गणित देते. 680 भागिले 50. तुम्ही या ट्रिकनुसार मला हे गणित करून सांगायचं आहे कमेंटमध्ये तुमचं गणित आलं की नाही. आता आपण काय पाहणार आहोत, तुम्हाला जे आवडतं ते पाहणार आहोत. म्हणजे काय, एक गणिती कोड. आता मी तुम्हाला जसं जसं सांगेल तसं तसं तुम्ही करायचं. आता मी शेवटी तुमचं उत्तर काय आलं ते सांगणार आहे. तर पहिलं तुम्ही काय करायचं आहे, कोणती पण एक संख्या घ्या, मनात घ्यायची आहे कोणती पण संख्या. आता छोटी संख्या घ्या म्हणजे तुम्हाला पुढचं सोपं जाईल. आता 1 ते 10 मधली कोणती पण घेतली एक संख्या. आता काय करायचं, जी पण तुम्ही मनात संख्या घेतली आहे त्या संख्येला 2ने गुणायचं आहे. 2ने गुणलं, आता काय करायचं, त्यामध्ये 10 जोडायचे, ॲड करायचे 10. आता 2ने गुणाकार केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्यामध्ये 10 जोडायचे. आता 10 जोडले की आता त्या संख्येमध्ये काय करायचं, 2ने भागायचं म्हणजे त्या संख्येचं अर्ध करायचं. आता काय करायचं, अर्ध केल्यानंतर पहिली संख्या वजा करायची. वजा केली की उत्तर काय येतं सांगू का मी आता, उत्तर हे 5 येतं. तर या ट्रिकनुसार तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ही ट्रिक ट्राय करू शकता. ही मॅजिकल ट्रिक आहे. तर काय होईल, नेहमी उत्तर हे 5च येईल. कोणती पण संख्या पकडायला लावायची मनात, 2ने गुणायचं त्या संख्येला, नंतर 10 ॲड करायचे त्याच्यामध्ये आणि 2ने भागायचं म्हणजे त्याचं अर्ध करायचं आणि पहिली संख्या वजा करायची. म्हणजे मग आपण पहिल्यांदा जी मनात संख्या धरली होती ती वजा करायची आणि उत्तर हे नेहमी 5 येईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, ट्रिक्स आवडल्या की नाही, मजेदार होते की नाही, मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकाराच्या ट्रिक्स पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण अशाच नवनवीन रोज ट्रिक्स पाहत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.